पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री फायरिंग, 1 जण गंभीर जखमी, प्रकाश धुमाळ या व्यक्तीवर फायरिंग। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी आरोपी अटकेत, उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव। आरोपीने गुन्हा कबूल केल्याची सूत्रांची माहिती। बेवारस माणसानं रंग टाकण्याचं कृत्य केलं, मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग, उद्धव ठाकरे संतापले। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करता राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप, राज्यभरातील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांचं काम बंद। मराठा आरक्षणासंदर्भात आक्षेप घेणारी याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी, ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी दाखल केली होती याचिका। मनोज जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा, देशभरातील मराठ्यांचे दिल्लीत अधिवेशन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होण्याचा अंदाज, ऑक्टोबरच्या 4थ्या आठवड्यात पहिल्या निवडणुकीची तर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत राहण्याची शक्यता। दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाझियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार। नवीन मद्य विक्री परवाना देण्याला अखेर सरकारचीच स्थगिती, तुर्तास एकही नवीन मद्य विक्री परवाना मिळणार नाही, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।